नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला तोंडी लावण्यासाठी असा पापडाचा चटकारा दाखवणार आहे. पहा, झटपट होणारा 2 मिनिटात, जेवणाच्या आधी 2 मिनिटं आधी करायचा हा चटकारा पापडाचा. पहा तुम्ही काय जबरदस्त बनवणार आहे, तोंडाला चव आणणार. खरंच कधी असं कंटाळा येतो, नुसतं पाणी पिऊन पिऊन पोट भरतो ना, तर ह्याला जरा तोंडी लावायला ठेवा तुम्ही. तुमचं जेवण एकदम उत्तम जाईल आणि मस्त हा चटकारा खाऊन पहा एकदा. तर इथे बा मी टमाटर घेतलेले आहे. अगदी 2 मिनिटात ही रेसिपी होती, जास्त वेळ लागत नाही. पण आता तुम्हाला दाखवायचं म्हटलं थोडं उलटं पालटं करायला लागतं म्हणून थोडी वाढती, पण 2च मिनिटात होती. आपण जर बनवायचं म्हटलं तर नक्कीच पहा तुम्ही. आधी जेवणाच्या आधी 2 मिनिटं करून ठेवायची. तर पहा इथे मी टमाटर एक घेतलेलं आहे, त्याला मी त्याचं बी वगैरे काढून घेतलेलं आहे. आता हे टमाटे कापायचं पहा कसं. तुम्हाला कापायचं दाखवलं कसं का की किती फोडी मोठ्या करायच्या, किती करायच्या म्हणून कापायचं दाखवलं. तर काय टमाटर कांदा हे सर्वांनाच येतं कापायला. तर पहा मी अशा पद्धतीने कापते. आता ही पद्धत आहे एक कापण्याची. दुसरी एक दाखवते तुम्हाला. पहा, असं घ्यायचं आणि सुरी उचलायचीच नाही. तर सुरीचं पुढचं टोक उचलायचंच नाही, मागचंच टोक उचलायचं नुसतं. हे पहा, असं मागचं टोक उचलून फटाफट होती, वेळ लागत नाही, लगेच होते आणि एकसारखी सर्व. पहा बरं, आता असं कापलं समजा, दोन्ही पण आता जाते. तर तुम्हाला सोप्या पद्धतीत दाखवते जराशी कापून. हे बघा, सुरीचं टोक उचलायचंच नाही, पुढचं मागचंच फटफट 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 करून घ्यायचं, लगेच होतं. 2 मिनिटात ही तुम्हाला हा चटकारा होणार आहे. तर नक्कीच पहा, खरंच तोंडाला चव येते. जेवण आपलं पाणी पिऊन पिऊन पोट भरतं. तर अशा पद्धतीने मध्ये जर काय असलं तर चांगलंच पोटभरच जेवणार माणूस. जरा मध्ये असं काहीतरी तोंडी लावण्यासाठी असलं ना. तर पहा, आता कांदा मी दाखवते कापून. कांदा पण किती फोडी मोठ्या करायच्या आणि कसं करायचं ते पण दाखवते तुम्हाला. पहा, असा चिरायचा कांदा. एकच कांदा दाखवते, जास्त काही दाखवत नाही तुम्हाला, म्हणजे तुम्हाला माहिती पडलं पाहिजे का असं पटकनी करायचं कसं, म्हणून तुम्हाला दाखवले. नाही तर ह्याला 2 मिनटं पण नाही लागत दाखवायला रेसिपीला. तर पहा, आता हे बघ कांदा चिरून झालेला आहे. तो पण आता ते तुकडा आहे तो पण चिरून घेते. आता ह्याला काय जास्त लागत नाही, पण खूप चटकदार होती हा मैत्रिणीनं, खूप मस्त होती. हे बघा, असं चिरून झाला आपला कांदा पण. लगेच भरून ठेवायचा इकडे. आता लगेच करायला घ्यायचं आपल्याला. आता वाटीत भरून ठेवते मी. आता हे बाजूला ठेवते आणि लगेच तुम्हाला करून दाखवते ही चटकारा कसा आहे तो. तर इथे बाऊल घेतलेला आहे, याच्यात टाकला तो कांदा. एक पूर्ण होता तो टाकला. ह्या कांद्याला जरासा सुट्टा करायचा आपल्याला, तर चुरगळायचं थोडासा, तर मग सुट्टा होणार. असं कशा त्या जॉईंट आहेत ना काय काय एकावर एक, तर ते असं चुरगळल्यामुळे सुट्टे होणार. लगेच खायला घ्यायचं, काहीच वेळ लावायचा नाही. हे बघा, लगेच टाकली आपली टमाटर. आपल्याला किती लागते तेवढं टाकायचे टमाटर. तर मी एवढे टाकलेले आहे. 2 मिरच्या कापल्या होत्या, त्यातली टाकलेल्या आहे. छोटे छोटे कापून घेतलेल्या आहेत मिरच्या. पहा, तिखट नाही या मिरच्या. थोडासा दाण्याचा कूट आहे, 1-2-3 चमचे टाकायचा. मी भाजून ठेवलेला आहे दाण्याचा कूट. थोडा जाडसर आहे, तर ते दाताखाली आले तर भारीच लागतं, म्हणून ते टाकायचं थोडंसं. तुम्हाला वाटलं तर टाका, नसला टाकायचं नका टाकू, काय नाही प्रॉब्लेम तसं. इथे कोथिंबीर घेतलेली आहे शेवसाठी, आणि दिसती पण छान कोथिंबीर, आणि चवेला पण छान लागतं आपला चटकारा, त्याच्यामुळे कोथिंबीर पण टाकलेली आहे. आता काय करायचं पुढे पहा तुम्ही. तर इथे बा आता मी 1 लिंबू घेतलेले आहे. आता लिंबाची कापण्याची पद्धत पहा. उभं लिंबू धरायचं, हे बघा, आणि 1 कोपरा कापायचा. पूर्ण लिंबू अर्ध करायचं नाही, 1 कोपरा एवढा कापायचा. म्हणजे काय होतं, बी येत नाही याच्यामध्ये आणि आपलं कडू होत नाही जिन्नस. कुठलीही जिन्नस बनवली तर कडू होत नाही, म्हणून असं कापायचं लिंबू कधी पण. हे बघा, असं कापलं लिंबू. आता लिंबू पण त्याच्यात घातलं. मस्त लिंबानी चव येते याला, छान टेस्ट भरपूर येते. आता इथे मी फोडणीसाठी घेतलेले आहे अर्धी पळी तेल, आणि हा मसाल्याचा डबा घेतलेला आहे. त्याच्यात माझे बरेचसे मसाले आहेत. म्हणजे पहिलं टाकते बघा मोहरी. मोहरी तर तडतडली का जिरं टाकायचं. जिरं झालं का मी चाट मसाला टाकते आता थोडासा.
ह्याच्यात नाही टाकत, चाट मसाला नंतर टाकते. बघू आता कोथिंबीर टाकली. हे पहा आता हे बाजूला ठेवते आणि ह्याच्यात टाकायचे आपल्याला. इथे मी टाकणार आहे बा आता हे चाट मसाला अर्धा चमचा टाकला, जास्त नाही. आणि थोडासा अर्ध्या चमच्यापासून बी कमी जिरं पावडर एवढं टाकलं. आता लाल तिखट आपल्याला टाकायचे, पण आपल्याला तेलात टाकायचे. 1 चमचावरून लाल तिखट, माझे चमचे छोटे आहेत पहा, तर एवढा टाकला. तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता. अजून मी थोडंसं टाकते, तर जरा चटकारा म्हणल्यावर चटपटीतच झाला पाहिजे ना, म्हणून थोडंसं झणझणीत करायचं. हे पहा आता पापड घ्यायचे. हे बघा कुरकुरीत पापड. ते पापड मैत्रिणींनो आम्ही तळून ठेवतो हमेशा घरामध्ये. कोणी तोंडी लावायला पापड घेतो किंवा असे चटकारे केले किंवा काय केलं, डब्यात भरून ठेवलं तर 4 दिवस टिकतात, छान लूज पडत नाही, काय नाही. तर आता हे टाकते फोडणी. हे बघा मस्त फोडणी बसली आहे, चरचरीत. आता आवाज नाही तुम्हाला आला, पण चरचरीत बसली आहे मस्त. आता हे सर्व मिक्स करायचं, असं छान असं मिक्स करून घ्यायचं. अगदी तोंडाला पाणीच सुटतं हा चटकारा पाहून. पहा बरं किती छान दिसते. पापड जास्त बारीक नाही करायचे, सुरा मोठंच ठेवायचे थोडे, म्हणजे ते खाताना क्रंची लागते दाताखाली. आणि लगेच वाढायचं. आता घेतलं बनवले ना आपण, लगेच वाढायला घ्यायचं, तेव्हाच मिक्स करायचे पापड. थोडंसं मीठ टाकते चवीनुसार. आपण कांदा किंवा टमाटर घातलेले आहे ना, त्याला मीठ नाही, आता पापडाला आहे मीठ, किंवा दुसऱ्या जिन्नसला मीठ नाही कुठल्या ना, म्हणून थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं, जास्त नाही घालायचं. का की पापड पण खारट असतात, जराशे 2 दाण्यांनी खारटच असतात पापड. तर हे बघा आपला चटकारा झालेला आहे. आता ताटात कसा वाढायचा काय करते तुम्हाला प्लेटमध्ये दाखवते. अशा पद्धतीने 1 चमचा 2 चमचे वाढले तरी बाद झालं. हे पहा असा चटकारा घ्यायचा. 1-2 चमचे वाढले ना तरी पुरे झालं, जेवण छान जातं मस्त एकदम. मध्ये तोंडी लावायला हा चटकारा खायचा का भारी जेवणाची एकदम रन्नतच वाढती. तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने एकदा बनवून पहा. हा चटकारा तुम्हाला आवडेलच नक्की. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं वाटला माझा चटकारा. आवडला का तुम्हाला? अजून काही मी दाखवत असते. बऱ्याचशा माझ्या चटण्या आहेत, बऱ्याचशा माझ्या रेसिपी आहेत, चालतात भरपूर, पाहतात लोक आणि कमेंट करतात. हे मला एका मैत्रिणीने रिक्वेस्ट केलेली का पापडाचीच कोशिंबीरसारखी दाखवा ना. रंग पहा किती सुंदर आलेला आहे, किती छान दिसतंय ना हा चटकारा. तर नक्कीच तुम्हाला आवडेल. बनवा असा, जेवताना हे नाव काढा. नक्कीच माझं नाव निघन का खूपच छान झालं आहे म्हणून. कमेंटमध्ये लिहून पाठवा. चला बाय.